हॅलो, आज आपण बनवणार आहोत चमचमीत असे पिंडी छोले. तर बघूयात रेसिपी. सकाळीच छोले भिजवून ठेवलेले होते. त्याच्यानंतर छोलेला मस्त असे खड्या मसाल्यांचा वास यावा त्यासाठी मिरे, लवंग, थोडीशी चहा पावडर आणि तमालपत्र ह्याच्या सगळ्याची एक पुरचुंडी तयार करायची आणि ती कुकरमध्ये टाकायची. छोले कुकरमध्ये टाकून पाणी टाकायचं, व्यवस्थित असं मीठ टाकायचं आणि थोडंसं सोडाही टाकायचा, जेणेकरून छोले छान असे फुलून येतात. हे सगळं झालं की त्यानंतर मस्त असे छोले शिजवून घ्यायचे. सो माझ्याकडून चुकून जास्त शिजवले गेले होते. त्यानंतर इथे मी आलं, लसूण आणि मिरची ह्याची मस्त अशी एक गरबरीत पेस्ट तयार करून घेतलेली आहे. इथे छोले शिजून झाले. त्यानंतर पाणी आणि छोले हे मी वेगवेगळं केलं. शिजवलेल्या छोल्यात ते गरम असतानाच लगेच आपले जे काही घरगुती मसाले आहेत ते सगळे ॲड केले. मस्त अशी एक फोडणी तयार केली, ज्याच्यामध्ये टाकलं होतं जिरं, मोहरी आणि ते तडतडले की आपण जी पेस्ट तयार केली होती ती टाकली आणि जोपर्यंत लसूण मस्त असं शिजत नाही आणि खरपूस होत नाही तोपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर मस्त ही फोडणी आपल्या मसाल्यामध्ये ॲड केली आणि 5 मिनटं मसाला तसाच ठेवला, जेणेकरून तेल मस्त सगळे मसाले शोषून घेईल. 5 मिनटानंतर मस्त सगळं हे मिक्स केलं आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल घेतलं, मस्त कांदा परतून घेतला आणि परतलेल्या कांद्यावर आपण जो मसाला लावलेले छोले आहे ते टाकले. मी मगाशीच म्हणले होते की छोले जरासे जास्त शिजले होते. त्यानंतर आपण जे पाणी साईडला काढून ठेवलं होतं ते मी छोल्यामध्ये मिक्स केलं आणि ह्याचं प्रमाण तुम्ही वाढवूही शकता आणि कमीही करू शकता तुमच्या गरजेप्रमाणे. सो इथपर्यंत आपण कुठेही छोल्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं, त्यामुळे थोडंसं असं मीठ टाकलं आणि मस्त अशी कसुरी मेथी टाकली आणि मस्त छान असं उकळी आणून घेतली. त्यानंतर थोडीशी कोथिंबीरही टाकायची आहे सर्व करताना. बघा किती मस्त असे छोले दिसतात आणि खरंच ही रेसिपी खूप सोपी आहे आणि सगळ्यांना खूप आवडली. तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली नक्की सांगा. दॅट्स इट. बाय.